नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहे आणि मी सकाळी 6 वाजता बॅग घेऊन येणं पुण्याला निघालेलो आहे। काल रात्री जोरात पाऊस झाल्यामुळे जरा हे पाणी साचलं होतं, त्यामुळे सगळीकडे हिरवळ वगैरे झालेली आहे आणि कसं एकटाच प्रवासाने निघालो होतो। आणि तसंच माझ्यासोबत माझा चुलत भाऊ संतोष देखील आहे होता, त्यामुळे आम्ही दोघं जण जोडीने मस्तपैकी निघालो होतो गावाला। आजूबाजूला इकडे तिकडे हिरवळ असल्यामुळे माझी नजर नुसती इकडे तिकडे फिरत होती। हे बघा, डोंगरावरती मस्तपैकी ढगबीक आलेली पांढरे शुभ्र, हे बारीक बारीक गवत मस्त गोगावलेली, हे सर्व बघत बघत असं चालत आपलं मस्त एसटी स्टँडला चाललो होतो मी। त्यामध्येच मग फोटो काढण्याचा अनुभव घेतला थोडासा, चांगले फोटो काढले आणि त्याच फोटोबरोबर म्हणलं जरा आपणही स्वतः एक सेल्फी काढू, म्हणून जरा मी एक सेल्फी काढला। मग स्टँडला पोहोचलो तर तेवढ्यात लांबनं मला एसटी दिसली, मग एसटी आली। म्हणलं चला आता एसटीला हात केला तर आता एसटी थांबणार, एसटी मग थांबली। मग एसटी थांबली, म्हणलं आता बस स्टँड बरोबर अजून 3-4 जण होते, त्याच्याबरोबर हा बघा बॅग घालून मंगेश दिघे संतोष दादा पण चढला आणि मी बॅग घेऊन वर चढणार तर माझ्या हातामध्ये जवळ आटला। अरे म्हणलं आपल्या हातात खेकडाची पिशवी, मग खेकडाची पिशवी घेऊन पण मी गाडीमध्ये एसटीमध्ये चढलो। पण जेमतेम एसटीमध्ये जास्त काही गर्दी नव्हती, जेमतेम 7-8 लोक होती। ते शनिवार गावाला आले होते आणि आपलं सोमवारचं काम म्हणून ते निघाले होते, त्याचबरोबर मी त्यांच्या जोडीला सोबत निघालो होतो। हे बघा अख्खे एसटी खालने मोकळे, हा आमचा मंगेश दिघे, त्याबरोबर मग खेकडा मी पकडलेली। म्हणजे आता खेकडं मस्त की बसावं आणि खेकडं मस्त सीटापाशी ठेवली, बॅग मस्त पुढ्यामध्ये ठेवली। कंडक्टरला विचारलं तिकीट किती, कंडक्टर म्हणलं 120 रुपये। मग मी पाकिटात बॅगेमधनं पाकिट काढायला घेतलं, पाकिटातनं मग कंडक्टरला मोजून 140 रुपये दिले आणि त्याने मला 125 रुपयाचं तिकीट काढायला सांगितलं। तरी कंडक्टर म्हणले तुम्ही 140 दिले, मी तुम्हाला 15 रुपये रिटर्न देतो। मग त्यांनी मला 15 रुपये रिटर्न देऊन तिकीट दिलं। हे बघा आता तिकीट दाखवतो तुम्हाला मी, 125 रुपये। आपण म्हणलं गावाला 1000-2000 पेट्रोल टाकून गावाला जातो, पण 125 रुपयातही सुखर प्रवास होऊ शकतो, हे लक्षात ठेवा। तर कंडक्टरने 125 रुपयाचं तिकीट का अजून का नाही दिलं हा विचार करत होता। तेवढंच कंडक्टर हे घ्या तुमचं तिकीट, तिकीट कंडक्टरने दिलं मला। हे बघा झूम करून का तुम्हाला दिसणार नाही 125, पण ऍक्च्युअली 125 रुपयाचं तिकीट आहे। ते वरच्या खिशात ठेवलं आणि जर इकडे तिकडे बाहेर आपलं बघत बसलो मी। त्यानंतर जरा दाढी बिडी काही केले नव्हते, मग सकाळी पारशी तोंडी उठलो होतो, जरा केसावर हात फिरवला। कंडक्टरला म्हणलं भोगावलं किती वाजता पोहोचल, तर कंडक्टर म्हणले 9-9:15 पोहोचून। चला म्हणलं आपण वेळेत पोहोचतोय, 10 मिनिटात पुण्याला आवरून आपण मस्त कामाला जाता येईल। त्याचप्रमाणे जाताना मग पुढे आपलं म्हणलं बघावं जरा बाहेर काय चाललंय काय नाही, म्हणून जरा मी मोबाईल बाहेर फिरवतो। बघा हे गावाला जरा पाऊस पडल्यामुळे कशी हिरवळ झालेली आहे, ढग कसे असे काळे का झाले, त्यामुळे पावसाचे सरी येतात आणि जातात, त्यामुळे बऱ्यापैकी पावसाचं आहे ना मस्त की वातावरण झालेलं आहे। हे अशी एसटी बरीच लांब आहे, कमीत कमी 32-40 फुटाची एसटी आहे। असं दूरवर डोंगरावरती काढत आणि त्याप्रमाणे मग काय जरा म्हटलं काहीतरी विचार करा, म्हणून आम्ही संतोष दादा शेजारी जाऊन बसलो। संतोष दादा म्हटलं संतोष बघ कसं आहे म्हणलं वातावरणातलं, त्याला म्हटलं हाय करतं, पण त्याला काही गोष्टी हाय काही समजत नाही, त्यामुळे तो काय काही जास्त काही बोलला नाही। त्यामुळे म्हणलं आपलं चला, मग त्याचबरोबर अजून म्हणलं गावाकडचं वातावरण दाखवा म्हणलं, मग गावाकडं पाणी झालं की नाही, म्हणून मग जरा मोबाईल बाहेर काढून बघितला गाडीच्या, तर हे असं वातावरण होतं हिरवं। गावापासून कमी कमी 1-2 किलोमीटर एक आडगाव म्हणून ओढा आहे, तर त्या ओढ्याला पाणी आलं की नाही म्हणलं बघावं, पण बघावं तर हा अरे बापरे लांबनं बघितलं ओढ्याला पाणी आहे। म्हणलं गावाला पावसाचं चांगलं जोरामध्ये चालू आहे म्हणलं, त्यामुळे गावाकडचं वातावरण पाणी बघितलं का असं मन मोकळं होऊन जातं, म्हणून आहे ना लय भारी। म्हणून जरा मोबाईल आतमध्ये घेतला आणि म्हणलं आता चला पुढे जाऊया।